गणपती बाप्पा सुरुवात करायची. डांबा उडवायचा, डांबा उडला जाईल. फक्त वाय सुरुवात होऊन दे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. बाकी जास्त काही बोलले नाही. सुरुवात करूया. स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धिदेवता श्री गणेश, विद्यादेवता आई शारदा, या महाराष्ट्राचे आराध्य आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज
केदारने झाले कोलतेश्वर सुगाई जागाई नटेश्वर जागे मालक आणि कासारकोट गावचं ग्रामदैवत यांच्या चरणाची नतमस्तक होऊन मूळ गादी बाजूराकडे ध्रुवाशंकर नारायण गुरव बाबे राजाराम गणेश भिकाजी बबन विशाल यांचा शिष्य विशाल विकास डांबोरे नवलाई देवी नाथ मंडळ मुरली कैबे धनगरवाडा शाखा धने रवाईनाथ नाथ मंडळ कोटे माझे ढोलकेपट्टू सिद्धार्थ बारगोडे सिद्धेश बारगोडे कीबोर्डला आहेत दिग्विजय डेरे बेंजो मास्टर माझा सुरज मानपेकर आणि ऑक्टो पडला माझा विशाल करंबे साऊंड वाले आज आमचे एसके गोत्रे आहेत तुम्हा शायरी मानाचा मुद्रा भोसले साऊंड क्षमा करा साऊंड मास्टरला भोसले साऊंड आणि ऑपरेटर आहे आमचे एसके दादा तुम्हा सर्वांना मानाचा मुद्रा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर शाहीर सचिन कदम बुवा आणि त्यांच्या सोबत शाहीर ऋषिकेश कदम बुवा यांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मॉनिटरच्या समोर बसले म्हणून झालं की चित्त अरे आला रे बघा तर आणि आजचे माझे विठू रखमाई आदरणीय सन्माननीय माननीय विजयदादा करंबेळे माऊली युवा मनसे नेते आहेत मनसे सैनिक आहेत त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून या कासारकोट गावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच आदरणीय मानसीताई करंबेळे पोलीस पाटील आहेत महेंद्र करंबेळे गावकर आहेत नथुराम करंबेळे माऊली तुम्हास मानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी बापू चव्हाण आहेत उपस्थित संगमेश्वर तालुका कलगीतोरा समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष आहेत शाहीर अमित रेवाळे आहेत विनोद कोलगे आहेत दिनेश शनगले बुवा आहेत दिनेश भांडागळे पण आहेत ह्या समजून मला काही ते बाबू किरवे आहेत मांजोळे गावचे काही मंडळी आहेत दाबोळे गावचे मंडळी आहेत माराळमधून आले अनेक लोक आलेले आहेत तुम्हास मानाचा मुद्रा विजय येडगे आलेले आहेत येडगेवाडीतनं तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. सद्गुरुपदं मंत्रमूलं सद्गुरुर्वाक्यं मोक्षमूलं सद्गुरुकृपा या ठिकाणी शाहीर ऋषिकेश कदम माझी फार इच्छा होती याच्यासोबत कार्यक्रम करायची पण नियती श्रेष्ठ असते आणि आज योगायोगा एक दिवस आड करून
मला हे सांगावं लागेल, मी पहिल्यांदाच फक्त सांगेन, त्याच्या पुढे हा विषय बोलणार नाही मंडळी. एक दिवस आड करून आज 10 तारीख आहे, 9 तारीख मागची गेली कालची, आणि 8 तारखेला मोरड्याला आमचा कार्यक्रम होता. मोरड्याला कार्यक्रम असताना सचिन कदम असे वीर होऊन आले. ते प्रत्येक वेळेला वीर होऊनच येतात. त्यांना कुणी समोरच्या शायराला टाळी वाजवलेली आवडत नाही, कुणी त्यांना 100 रुपये दिलेले आवडत नाही. मग ते असे धिंगाणा आणि मग तिथं सांगितलं एवढा गायलास ते एक शब्द वापरला त्यांनी. मग हक्षील म्हणतात, हक्षील गणपती समोर, आणि बोलले एक दिवस मध्ये काय झालं मी जास्त, काय झालं मी जास्त. वेळ सर्वश्रेष्ठ आहे, वेळ सर्वश्रेष्ठ आहे, नियती सर्वश्रेष्ठ आहे. देवाच्या पुढे कोणी नाही, नियतीच्या पुढे कोणी नाही. अजून एक वाक्य सांगतो मंडळी, सगळ्या देहामध्ये, सगळ्यांच्या देहामध्ये आपला रक्ताचा एक थेंब घेतला, त्याच्यामध्ये लाखो करोडो पेशी असतात एका रक्ताच्या थेंबात. आपला देह त्या सगळ्या पेशीने, इंग्लिश मध्ये त्याला सेल्स म्हणतात, त्या एकमेकाला जोडल्या. आपल्या शरीरातील रक्ताच्या पेशी त्या सगळ्या पांढऱ्या पेशी आहेत, प्लेटलेट्स आहेत, लाल पेशी आहेत, त्या एकमेकाला जोडल्या तर पृथ्वीच्या भोवती 4.5 फेऱ्या होतील एका माणसाच्या पेशी. त्याच्यातली एक पेशी बिघडली, एक बघा, एकमेकाला जोडल्यानंतर पृथ्वीच्या भोवती 4.5 फेऱ्या होतात आपल्या पेशीतून. एक पेशी बिघडली की माणसाला होतो कॅन्सर. आपण नाही होऊ शकत, एवढा श्रेष्ठ तो परमेश्वर. आपल्या नसा आहेत, एकमेकाला जोडल्या, एकमेकाला जोडल्या 97,000 किलोमीटर लांबी होते. आणि एक जर दबली, अटॅक फटॅक गटॅक, माणसाला अटॅक चांगला होता, आपण गेला. एवढा एक आपण काही करू शकत नाही. एवढ्या मिजाज मारून जायचं कुठं. काल म्हणतात काल होता चांगला, आता सकाळी चाय प्यायला न बाकी, संध्याकाळी म्हणतो तर घ्या ना. ही माणसाची अवस्था आहे. आता ही बारी, मी म्हणतो की 5 गाडी गाणार आहे, अरे कोणाला माहिती दुसऱ्या मिनिटाला मला अटॅक येणार आहे. मिजाज का करायची. माझाने भ्रांतीचं वजा, ह्या बाग म्हणे त्या बाग म्हणे सचिन कदम. आज तुम्हाला नियतीने उत्तर दिलं, आज तुम्हाला नियतीने उत्तर दिलं. आता जास्त काही बोलणार नाही या विषयावरती, मी पुन्हा काही बोलणार नाही. मला एवढंच सांगायचं. स्तवन गातोय, लक्ष असं. लहानपणा हे म्हणतात आम्ही आदिबाई श्रेष्ठ करणार, मी माझा शिव श्रेष्ठ करतोय. लहानपणापासून तुझ्या पुढं बसून शिवा केली मी उपासना. देवा तुझ्या पुढं, शिवा तुझ्या पुढं माझी ही याचना. शिवा तुझ्या पुढं माझी ही याचना.
शिवा तुझ्या पुढ माझी ही याचना। बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी अखंड हरदासवरीचा विषय असो, अखंड बाबू रंगले घराण्याचा विषय असो, बाब्या राजाराम बबन विशेष गणेश भिकाजी गणपती बाप्पा। या ठिकाणी पारितोषिक आलेले आहेत। नितेश शब्द आहेत, सांगा ना। बाबू किरवे गाव बोंडे देवरुख गावचे आमचे मित्र 501 रुपयाचं पारितोषिक आहे। आणि ध्येयवादी युवा नेतृत्व कापड गावाचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच गणपत करंबेळे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार आहेत। यांच्याकडून कांबोरे बुवा यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे। धन्यवाद मंडळी, तुमचे लाख आभार। एक फरमाईश घेऊया। विचार हा किती आहे इथं काही नाही बर, अग देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, पण दरवर्षा सारखं मातल सजू दे घर, ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला, ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला, सांग चल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला, सांग चल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला, सांग चल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या ग गौराईला घराला आणि या ठिकाणी कलगीतुरा समाज उन्नती मंडळ संगमेश्वर शाखेचे उपाध्यक्ष बापू चव्हाण माऊली यांची एक फरमाईश आहे, ते फक्त घेऊया। लंबोदरा हे लंबोदरा करुणा करा, हे लंबोदरा दुर्वा फुला 5 फळ इथून रुजवात, कुळदेवा मूळदेवा पूजून सुरुवात, पान सुपारी विडा घेऊन आलो घरा, पदरा पुसते कारभारी हो पदरा पुसते कारभारी, चौरंगा चतुरा लंबोदरा लंबोदरा
आणि आजच्या वारीचा गण गण माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसो मैला दूर चालुनी दगड धोंड काट्यातुनी त्यावा केली माझ्या वडिलांनी त्यावा केली माझ्या वडिलांनी आणीला तुला आणि आजच्या वारीचा गण घेऊया माझ्या बाप्पाला पाहून मन आलं कैवरून माझ्या बाप्पाला पाहून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं कैवरून हो झाला घरामध्ये विराजमान सोंडवा कडी मोठे कान सुख करत्याची झाली आरती हरपून गेली भूकता माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गैवरून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गैवरून हो झाला घरामध्ये विराजमान सोंडवा कडी मोठे कान सुख करत्याची झाली आरती हरपून गेली भूकनता झोळी माझी गेली भरून झोळी माझी गेली भरून गेले व्याप सारे सरून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं कैवरून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं कैवरून हो झालं घरामध्ये विराजमान सोंडवा कडी मोठे
घरोघरी तुझ्या रूपाने सुख नांदले गणपती देवा घरोघरी गणपती देवा घरोघरी गणपती देवा घरोघरी साज ढोलकी सजला साज शक्ती तुऱ्याचा झुमला आवाज येताना तू करतो सुख दरवर्षाचा हात रिवाज दरवर्षाचा हाच रिवाज दरवर्षाचा हाच रिवाज गणगोत्तर झाले या गोरा गणगोत्तर झाले या गोरा सारे झाले मन हे करुणा माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गहिवरून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गहिवरून झालं घरामध्ये विराजमान सोंडवाकडी मोठे झाड सुखकर्त्याची झाली आरती हरपून गेली भूकरतान हरपून गेली भूकरतान हरपून गेली भूकरतान सोळी माझी गेली भरून सोळी माझी गेली भरून गेले व्यापन सारे सरून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गहिवरून 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 अजून एक फरमाइश आहे ती घेतो फक्त सावन के झूझ को बुलाया आलं आलं सावन के झूलों ने मुझको बुलाया मैं परदेसी वापस आया सुट्टी जरी नसली तरी मी दीड दिवस राहील पण गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाय लाडक्या गणाला माझ्या डोळे भरून पाही लाडक्या गणाला माझ्या डोळे भरून पाही गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाय गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाय जरी नसली तरी सुट्टी जरी नसली तरी दीड दिवस राहील लाडक्या गणाला माझ्या डोळे भरून पाही लाडक्या गणाला माझ्या डोळे भरून पाही या ठिकाणी गाव नदीचा रवी तेजा सचिन कदमाने सांगितलेलं आहे आवाज तसाच दर्शन पण तसंच आडनाव पण तेच आणि असं आमचं आज ऋषिकेश कदम बुवा आले ऋषिकेश कदम बुवांबद्दल मी ऐकून आहे कोंबडी डालग्या काळ ठेवली किंवा कोंबडा डालग्या काळ ठेवला म्हणून काय आरवायचा राहतोय आणि आरवला नाही तरी सूर्य उगायचा राहतोय एक दिवस
जे सोनं असतं, तो हिरा असतो, तो चमकणारच आहे. ऋषिकेश कदम बुवांची ती अवस्था. हा मुलगा दिसतो लहान, पण जरब आहे. शक्तितुऱ्यातील भावी सचिन कदम असणार आहेत. आज योगायोगाने आज त्यांनी माझी टोपी घातली होती. तुरेवाल्याचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आदिमाया शेवटी आदिमाया असते, तिच्या मागून आम्ही जायचं असतो. पण मला ते प्रत्येकाला म्हणवते, शब्दात लक्ष द्या. ऋषिकेश कदम बुवा, तुमची आज एक म्हणजे खऱ्या अर्थानच म्हणता येईल की आज तुमच्या सोबतच माझी बारी. कारण सचिन बुवांचं काय, तो नाच का उघडणार नाही. त्यांना आतनं लय शिवशिवत असं काय करू, याला खाऊ काय करू. पण नियती लय मोठी आहे. बरं, असल्या गोष्टीवर कधी कोणाच्या हसायचं पण नसतं. पण बाबा माहिती नाही आहे यांनी काय काय केले. आज 11वी वारी माझ्या पार 20 पुजले ते सचिन कदम. मी त्यांचा मोबाईलवर स्टेटस ठेवला, आजचा कार्यक्रम विकास लांबोरे विरुद्ध सचिन कदम. मला कमेंट काय तर माहिती आहे, तुम्ही काय जो बाऱ्या खंडून घेतल्या का दोघांनी, ते आजच्या कमेंट करणार काय. 5वीलाच पुजलेला माझ्या. त्यांच्या वडिलांचं नाव साकाराम, माझ्या वडिलांचं नाव साकाराम. पण जरा कुठं काय, जरा अरे म्हणजे काय मी डबल बारी घेतलेली आहे, पैसे घेतले, जरा व्हायचं बोललो, जरा व्हायचं. शक्तितुरा म्हटल्यानंतर आधी माया म्हणजे नवरी, स्त्रीची बाजू म्हणजे, आणि याने पुरुषाची बाजू मारायची असते किंवा मांडायची असते. मग त्यावेळेला जरा पुरुषांनी जरा बोलला, घरात जरा दादागिरी बाईशी केली. म्हणू का बाईने एवढा वाचा बोलायचं काय, म्हणजे मी काय गौर राहायचा काय, जरा व्हायचा काय बोललो की आलं. मग काय दातवट चावतील, नाचतील, काय प्रेक्षकांना काय बोलतील, मला काय बोलतील, आयोजकांना काय बोलतील, भांडणार आहे. पण आज गप आहे. कोरोना गेला आणि आज मास्क लावून बसलेले आहेत गप्प. आता जर मारामारी जर असती ना तर आलं असतं एवढं पैसे विद्या घेऊन. पण ते पण नाही ना, डबल मारीचं पैसे. जास्त काय बोलायला नको, खेळात मारे जो मारतील मला. गवळणची चालले हो त्यांना म्हणतात, किसना आणलाय उसना, भाग देऊया आपण त्यांना. अरे अवती भवती या दोघ्या सवती, काय गेला आता ऋषिकेश कदम बुवा वापरा पण बोलवते काय. मला माहिती आहे वेर आर यू ऋषिकेश कदम बुवा. आज भावके आहे, दोन कदम आहे. होय पद्मालू, दोघं कदम. शेर अकेला आता है भेंडे. आणि म्हणजे दादागिरी केली. आता येते ना ऋषिकेश कदम बुवा. ऋषिकेश कदम बुवा येणार, बोलणार ते. पण बुवा आज माझी फार इच्छा आहे की आज तुम्हाला काय बोलायचंच नाही. आज मी प्रचंड खुश आहे. माझी खरंच इच्छा होती, ह्या बाप्पाची शपथ घेऊन सांगतो, ऋषिकेश कदम बुवांसोबत माझी कार्यक्रम करायची इच्छा होती. आज गौरीच्या दिवशी, गौरी आले, आज ती पूर्ण झालेली आहे. आज माझी एक आदिमाय, दुसरी गवर. म्हणजे गवर बघा, गणपतीची बहीण पण असते म्हणतात, गणपतीची पत्नी म्हणतात आणि गणपतीची आई म्हणतात. 3 रूप तिचे आहेत. त्याच्यामुळे त्या पवित्र दिवस आहे. त्याने मला एक प्रश्न विचारला होता. या गड्यात 2 दिवसापूर्वी बोलले होते की धनगरांची गवर वाघान नेली कशी ते सांगायचं. मी सांगितलेलं होतं. आज त्यांना एक प्रश्न विचारतो की गौरीला काही ठिकाणी मटणाचा नैवेद्य का दाखवतात, तेवढं तुम्ही आज सांगायचं. तुम्हाला लय कळतात, ज्ञान आहे ना. आज तुम्ही व्हायचं सांगायचं. उद्या वाषाढ खायचा दिवस आहे. त्यांचं बोललं की कसं कौतुक. शक्तितुऱ्यात वाईट बोलायची काही गरज नसते. या लोकांची भाषा बोललं तरी शक्तितुरा होतो. कमरेच्या खालचे बोलायची गरज नसते. एवढा ऋषिकेश भाऊ सांगायचं. अरे अवती भोवती या दोघ्या सवती, ये तिकडे सवती. आणि किसनाला म्हणतात कृष्णा.
अरे अवती भवती या दोघ्या सवती कृष्णाला म्हणतात लांबोरे. अरे टाकून डाव घालतील घाव, अरे टाकून डाव घालतील घाव, नंद कृष्णाची लहान पोरे. लांबोरे नाही, जवळ नाही का, जवळ नाही का, नंद का नाही का, त्यांना लांबोरे म्हणायचा. पण कृष्णा हा जो आला, कृष्णाचा अवतार गोकुळात जो आला, तो हे शेर मध्ये बोलले की बदनाम करण्यासाठी नाही आला, बदनाम करण्यासाठी नाही आला, यांना पावन करण्यासाठी आला. अरे अवती भवती या दोघ्या सवती, हो अवती भवती या दोघ्या सवती कृष्णाला म्हणतात लांबोरे. टाकून डाव घालतील घाव, नंद कृष्णाची लहान पोरे. टाकून डाव घालतील घाव, नंद कृष्णाची लहान पोरे. टाकून डाव घालतील घाव, नंद कृष्णाची पोरे. टाकून डाव घालतील घाव, नंद कृष्णाची पोरे. आता माझी गवळण बोलायला पाहिजे, डबल मध्ये झालेला आहे. येऊ अरे अजून किती घासू, किशी किशी टॉपावरचा काळा पाणी गेला घासून घासून, टॉपाला आता पोहांगाला अजून किती घासू. बरं मला ऋषिकेश बुवा काय बोललेलं नाही. ऋषिकेश बुवांची आज एक चूक झाली, मोठी चूक झाली, पण ती चूक नाही म्हणतात, ते स्लिप ऑफ टंग म्हणतो ना आपण, तसं झालंय. सगळ्यांना सांगत होते हा बाई झापून नको बोले का तो. त्या दिवशी काय रे बाबा, आता अर्धा काय रे मराठी काय तर हा बिग बॉस सगळा माझ्यावरच वाटला होता त्या दिवशी. सगळा बाई सारख्या बरोबर होते, झापून नको बोले का तो का बुकिटिंग गोळा क्यू. अरे दुसऱ्या बारीत मी म्हटलं आता बारी करू की नको, शिव्याच घातला नाही, दात मी पान सुपारी खाऊ असं म्हणून मिळून पुचूक पुचूक करत होतं. आज घेतो बरोबर, कुणाच्या गोष्टीवर हसायचं नाही, ती वेळ असते. उद्या माझा घसा बसेल, उद्या माझ्यावर काही शारीरिक अवस्था येईल, हसायचं नसतं. फक्त या रंगमंचात तिथं गुरमी नाही करायची, प्रेक्षकांना चुतियाविती नाही बोलायचं. देव बाप्पा कान कापतो, आणि जर टायमावर कान नाही भेटला तर देव काय कापेल नाही का असं नाही गमते. दो भावाने तुम्हाला काय सांगू, जाऊ दे आता. हिच्या मनात काळा बिरण आली कशाच्या जेव, अरे सॉरी रे सॉरी. हिच्या मनात काळा बिरण आली कुणाच्या जोरावर. आपण देगा अच्छे से देगा, शास्त्र में देगा. हिच्या मनात काळा बिरण आली कुणाच्या जीवावर. तुला सांगतोय मुरलीधर, तुला सांगतोय मुरलीधर, तुझ्या तो बसणारा मोरा वरा वरा. तुला सांगतोय मुरलीधर, तुला सांगतोय मुरलीधर, तुझ्या तो बसणारा मोरा वरा वरा. तुझ्या मनात काळं बेरण आली कुणाच्या जोरावर. तुझ्या मनात काळं बेरण आली कुणाच्या जोरावर. मनात काळ घेऊन आली, विपरीत बुद्धी घेऊन आली. हे तू जाणला तुझ्या मनीचा, अक्कल गहाण ठेवून आली. किती आले गेले नाही पार, किती आले गेले नाही पार. एकदा करून बघ विचार, हिच्या मनात काळ बेरण आली कुणाच्या
शकुंतलामध्ये ऋषिकेश बुवांना कोणतरी बोललं असेल की खरी मजा गवळल्यानंतर येते. तर आम्ही का असं कधी बोललो नाही. ज्यांनी कोणी बोलले त्यांना बोला तुम्ही. हा तर मगाशी राहिलं ऋषिकेश कदम बुवा आमचे बोलले की शब्दाकडे लक्ष द्या. ते बोलले स्तवन, गण आणि गवळण. त्या स्तवन मध्ये आणि एक अक्षर गाळलं. तो आता शब्द मी बोलणार नाही कारण आज ती चूक नाहीये. एक म्हणतात ना की बोलण्याच्या ओघात होऊन जातो. ते त्यांनाही कळलं असेल. बाजूला सचिन भाऊ होते त्यांना पण कळणार. ते लय हुशार आहेत. आज गडबड झाली की बोलता येत नाही. तेवढंच काय तो प्रॉब्लेम नाहीतर गौरी आले तुझे वाशा. तर बुवानी मला जो प्रश्न विचारलाय आज ह्या हंगामातली 11वी वारी त्याला 10 उत्तर दिली. त्याला पटत नाही. त्याचे ते खिल्ली उडवतात. आता ते म्हणतात तेव्हाही म्हणाले ते ग्रंथाचं नाव सांगा. आम्ही प्रयत्न करतो त्यांच्या मागून जाण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न फार छान आहे आणि चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. आज हे घर पण सदालाल घराण्याचं घर आहे आणि त्या घराण्याचा रिस्पेक्ट मला कायम आहे. शक्तिवाल्याच्या सगळ्या घराण्याचा, तुरेवाल्याच्या सगळ्या घराण्याचा ते रिस्पेक्ट असलाच पाहिजे. मात्र या शास्त्रावरती दात कधी चावायचे नसतात, दात कधी काढायचे नसतात. हे काढतात. बाकी मला काय बोलायचं ते बोला. लांबोऱ्यावरती आरती तर अख्खी महाभारत आणि रामायण माझ्यावरतीच आहे. अख्खा बिग बॉस माझ्यावर चालेल ना. त्या भाषेत मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. शास्त्रावर बोलू नका तुम्ही. तर आज माझाही प्रश्न त्यांना आहे. गेली अनेक बाऱ्या त्यांच्या समोर माझा प्रश्न आहे. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो की जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात अक्षता टाकायचा मान आहे. सगळ्या पुरी खुश. आई सांगतो जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नाच्या अक्षता टाकायचा मान आहे. पण आपल्या मुलाच्या लग्नात अक्षता टाकायचा मान नाही. पण बाहेर मानवात पोरग्याचं लग्न लागतंय तेव्हा आतमध्ये ती वर्मा आहे की आई मुलाचे घर दैवतावर किंवा कुलदैवतावरती त्याच शुभ मुहूर्तावरती अक्षता टाकते. हा शाप आणि वरदान कोणी दिले एवढं सांगायचंय. ते मला ग्रंथाचं नाव विचारतात. मी त्यांना ग्रंथाचं नाव सांगितलंय माझ्या की देवादिकांचे स्वयंवर नावाच्या ग्रंथात उत्तर मिळेल. तर हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त आता जरा पद्धत घेऊया. अरे या प्रश्नाचे उत्तर शोधा चाल लावया चालीची. ऋषिकेश कदम बुवा मागे बघत होते. आता मला माहिती आहे दुसऱ्या बारीला येऊन पण ते मागच बघणार आहे. अरे या प्रश्नाचे उत्तर शोधा चाल लावया चालीची. आणि जमत नसल तर वाट धरावं दोन्ही कदमानी घरची. आणि जमत नसेल तर वाट धरावं दोन्ही कदमानी घरची. जमत नसेल तर वाट धरावं दोन्ही कदमानी घरची. जमत नसेल तर वाट धरावं दोन्ही कदमानी घरची. या प्रश्नाचे उत्तर शोधा चाल लावया चालीची. या प्रश्नाचे उत्तर शोधा चाल लावया चालीची. आणि जमत नसेल तर वाट धरावं दोन्ही कदमानी घरची. जमत नसेल तर वाट धरावं दोन्ही कदमानी घरची. आपल्या मुलाच्या लग्नात नाही अक्षता अधिकार. नाही अक्षता अधिकार. नाही अक्षता अधिकार. काय करेल वरमाई सांग कोणत प्रकार. कोणता प्रकार. काका कोणता प्रकार. कुलदैवता मूर्तावर टाकी अक्षता द्यावेची. कुलदैवता मूर्तावर टाकी अक्षता द्यावेची. आणि जमत नसल तर वाट धरावं दोन्ही कदमानी घरची. जमत नसल तर वाट धरावं दोन्ही कदमानी घरची. जमत नसेल तर वाट धरावं दोन्ही कदमानी घरची. आणि जमत नसेल तर वाट धरावं दोन्ही कदमानी घरची. या प्रश्नाचे उत्तर शोधा चाल लावया चालीची. या प्रश्नाचे उत्तर शोधा चाल लावया चालीची. आणि जमत नसेल तर वाट धरावं दोन्ही कदमानी घरची.
झाले कीर्तिवंत अहो संघर्षातून उभे राहिले झाले कीर्तिवंत विजय करमेळे रासाहेबांचे सैनिक निष्ठावंत अहो विजय करमेळे रासाहेबांचे सैनिक